नमस्कार, मी शाहीर केरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आता गुहागर या मतदारसंघामध्ये आहोत. या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या पटलावरती एक नाव सातत्यानं आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे आणि ते नाव आहे संतोष जैतापकर. आरोग्य क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या किंवा राजकीयसुद्धा, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. नेमकी त्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातली वाटचाल कशी असेल या संदर्भात आपण संतोषजी जैतापकर यांच्याशी सविस्तर अशी बातचीत करणार आहोत. तर पाहूया संतोष जैतापकर नेमके काय आपल्या या मुलाखतीतून आपल्यासमोर विषय मांडतात. संतोषजी, आपलं नमस्कार. स्वागत आहे. मुळात तुमच्या नावात संतोष आहे, जगण्यातसुद्धा संतोष आहे, आनंद आहे आणि तुम्ही तो आनंद इतरांच्या जीवनात पेरण्याचा सुद्धा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहात. परंतु आता आपल्या प्रेक्षकांना किंवा आम्हालाही जाणायला आवडेल की मुळात संतोष जैतापकर हे गुहागरमधल्या नरवणे या गावचे आहेत आणि तिथून तुमचा सामाजिक क्षेत्रातला प्रवास, तिथून पुढे राजकीय किंवा इतर आता वर्तमान तुमची जी वाटचाल आहे त्या संदर्भात तुम्ही थोडंसं आम्हाला माहिती द्या. मी नरवणचा सुपुत्र आहे. मी साधारणतः माझं शिक्षण हे 12वीपर्यंत झालं आहे. परंतु नरवण आणि मुंबई याच्यामध्ये मी कनेक्ट झालो, कारण माझं पहिली आणि दुसरीचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत नरवणच्या झालेलं आहे. त्यानंतर 3री ते 8वी हे शिरोडकर हायस्कूल आणि त्रिवेणी संगम अशा ज्या जिल्हा परिषदच्या शाळा होत्या तिथे माझं शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर 9वी 10वीला पुन्हा मी गुहागरमधील हिदवी जी शाळा आहे तिथे शिक्षण घेतलं आणि 11वी 12वी पुन्हा इलेक्ट्रॉनिकमधून केली आणि ते मुंबईमध्ये केलं. म्हणजे मी एकाच ठिकाणी न राहता प्रत्येक ठिकाणी मला परिस्थितीप्रमाणे बदलावं लागलं आणि तिथून माझं शिक्षण चालू झालं. त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे मी गोदरेज कंपनीमध्ये टेम्पररी म्हणून कामाला लागलो आणि जवळजवळ या टेम्पररी जवळजवळ 7-1 वर्ष मी टेम्पररी काम केलं. तिथे टेम्पररी पोरांवरती अन्याय होत होता म्हणून मी आवाज उठवला. खरं तर मला माहीत होतं की जर मी टेम्पररी असूनसुद्धा जर आवाज उठवला तर नक्कीच मला नोकरीतून बाहेर काढलं जाईल आणि त्याचप्रमाणे झालं. परंतु तो अन्याय, जो टेम्पररी मुलांवरती जो होणारा अन्याय हा सहन होत नव्हता. तिथलं व्यवस्थापन त्यांच्यावरती अन्याय करत होतं. हे अन्याय मला पाहत नव्हतं म्हणून मला तिथून बाहेर काढण्यात आलं आणि तिथून मी एक फोटोग्राफीचा बिझनेस चालू केला. त्याच्यामध्ये मी स्वतःचे क्लासेस निर्माण केले. असंख्य फोटोग्राफर्स, म्हणजे आजकाल जे GTV MTV याच्यामध्ये सुद्धा जे खूपसे जण आहेत ते माझे स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत. आज त्यांच्या परीने, त्यांच्या मेहनतीने आज ते प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेलं आहे. पण एक आनंद वाटतो की ते क्षेत्र निवडल्यामुळे याच्यामध्ये मी क्लासेस घेतले. स्वतःचा एक फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचा धंदा मी स्थापन केला. त्याच्यानंतर त्याच धंद्यामध्ये राहून मी गव्हर्मेंटचे जे जिल्हाध्यक्ष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाचे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात किंवा BMCमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट्स आणि व्हिडिओग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट्स याच्यामध्ये शिरलो आणि तिथून माझी वाटचाल चालू झालेली आहे. आता याच्यानंतर हळूहळू मला राजकारणाची ही पूर्वीपासूनची आवड होती. खरं तर आमचं घर असं राजकारणामधलं कोणीच नाही आहे. मी प्रथमच जे राजकारणामध्ये उतरलो आहे. मुंबईमध्ये असल्यामुळे एक प्रकारचं जे राजकारण मी बघत होतो, कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आम्ही शिवसेनेचे त्यांना देवच मानतो, ते असल्याने त्यांचेही ते राजकारण करतो. त्यावेळेला मी शिवसेनेमध्ये काम करत होतो. पण कालांतराने जसं राजकारण बदलत गेलं त्यानंतर माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या काही विचारसरणी आहेत त्या मला आवडल्या आणि नंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये गुहागर तालुक्यामध्ये चिटणीस पदावरती आलो. चिटणीस पदाचं काम झाल्यानंतर मला माझं सगळं काम बघून पक्षाने माझ्यावरती गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख जबाबदारी टाकली आणि कालांतराने मला एक जिल्ह्याची OBC नेतृत्व करण्याची एक संधी दिली. खरं तर ही संधी आता पुन्हा 3 वर्षानंतर पुन्हा मी OBC जिल्हाध्यक्ष म्हणून गुहागर नाही, जिल्हा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा 3 वर्षानंतर सलग मी परत आता हे माझं मी आता नवीन याच्यामध्ये परत ती सुरुवात केली आहे आणि अशा प्रकारे माझी राजकीय वाटचाल चालू झालेली आहे. खरं तर तुम्ही सांगितलं की फोटोग्राफी हा तुमचा छंद किंवा तो नंतर तो व्यवसाय झाला म्हटल्यानंतर तुम्हाला ना समाजाचं चित्र नक्कीच तुम्हाला त्याचं अवलोकन होत असेल
आज तुम्हाला तुमच्या नजरेतून सामाजिक जे काही चित्र आहे ते कसं दिसतं? खरं सांगायचं तर मी गरिबीतून आल्यामुळे गरिबी काय असते हे मी जाणलेलं आहे आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी पुढली जी सुरुवात केली आहे, म्हणजे राजकीय क्षेत्र नुसतं तिथेच न निगडीत ठेवता त्याला एक सामाजिक क्षेत्र करण्यासाठी मग वैद्यकीय क्षेत्राची मोठी निवड केली. आज माझी एक मोठी वैद्यकीय टीम आहे. 250 लोक ही माझी टीममध्ये आहेत आणि दुसरी जी 250ची टीम आहे त्याच्यामध्ये डॉक्टर नर्सेस वगैरे आहेत. मुंबईपासून रत्नागिरीपासून पुण्यापर्यंत जे जे हॉस्पिटल आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलशी आम्ही संपर्कामध्ये आहोत आणि आजपर्यंत जवळजवळ 6000च्या वरती रुग्णांना आम्ही प्रामाणिकपणे त्यांना बिल कमी करणं किंवा काही औषध आरोग्य त्या सेवा त्या पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे राजकारण हा ठीक आहे, राजकारण हा वेगळा पार्ट आहे, पण समाजाची काहीतरी माझ्या हातून सेवा व्हावी या उद्देशाने हे आमच्या टीमचे प्रामाणिक प्रयत्न असतात. आणि हे जे माझे सगळे टीमचे शिलेदार आहेत खरं तर त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये पासून आम्ही टीम चालू केली. जवळजवळ कोरोनाच्या काळामध्ये मी जवळजवळ 1000च्या वरती लोकांना अन्नधान्याचे किट पण वाटप केले, औषधं दिलं, मास्क, सॅनिटायझर्स ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला पुरवत होतो. आणि आता कालांतराने ती छंद झाला, आवड झाली आणि माझी टीम जी काम करणारी लोक आहेत ते सुद्धा मनापासून 1 रुपया काही न घेता लोकांची हां आणि त्याचा जो आनंद आहे त्यांच्या मिळणाऱ्या लोकांचे जे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादामुळे मी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आता प्रगती करत चाललेलो आहे. तुमचं सामाजिक कार्य तर आम्ही पाहतो आहे. आम्ही अनेक ठिकाणी तुमचे बॅनर्स पाहत असतो किंवा अनेक उपक्रमांमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही केवळ उपस्थित राहत नाही तर तिथे तुम्ही तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक सहकार्य करता. आरोग्यविषयक तुमची शिबिर आम्ही पाहत असतो. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तुम्ही लोककलावंतांसाठी सुद्धा धावून जाताना मी अनेकदा पाहिलेलं आहे. असं सर्वांगीण असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. परंतु या सगळ्याचा फायदा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला कसा होईल वाटतं किंवा इथल्या साधारणतः राजकीय परिस्थिती तुमच्या दृष्टीनं काय तुम्ही काय आकलन आहे तुम्हाला त्याचं? आता आपल्याला माहीत आता येऊ घालणाऱ्या निवडणुका आहेत, विधानसभा आहेत, लोकसभा आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. पण मी ज्या पक्षात काम करतो हा शिस्तीचा पक्ष आहे. त्याची विचारधारा वेगळे आहेत. आम्हाला ज्याप्रमाणे आदेश देईल, जो पक्ष आदेश देणार त्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागेल. कारण मी एक जबाबदारी पदाधिकारी आहे आणि एक फार मोठी कामगिरी पक्षाने माझ्यावरती सोपवली आहे. 2024ला मोदी साहेबच पंतप्रधान हे तर काय कोण नाकारू शकत नाही आहे. पण जर विधानसभा मतदारसंघाचं जर विचार केला, आमदारकीचा जरी विचार केला आपण, तर मग नक्की पक्ष काय जी जबाबदारी जाईल किंवा जो उमेदवार मला देतील त्याचं प्रामाणिकपणे काम करायचं आणि इथे गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा कमळ फुलवायचं एवढीच माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. कमळ फुलवायचं हे तुमची प्रामाणिकपणे इच्छा जरी असली तर ती कमळ तुम्ही तुमच्या छातीवरती सजवलेलं आम्ही पाहायला मिळतं आहे. मग ही जे तुम्ही हृदयावरती कमळ छापलेलं आहे किंवा त्या पद्धतीने ते चिन्ह सजवलेलं आहे, तर तुम्हाला स्वतःला आमदार म्हणून त्या ठिकाणी बघावंसं वाटत नाही किंवा तशी तुमची काही तयारी नाही का? नाही, नक्कीच इच्छा आहे. इच्छा का असू नये, परंतु मी मगाशी सांगितलं की हा शिस्तीचा पक्ष आहे. जे आदेश पक्ष देईल, उद्या सांगितलं पक्षाने तुला शांत बसायचं आहे, उद्या सांगितलं तुला लढवायचं आहे, जे मला पक्ष आदेश देणार त्या पद्धतीने मी काम करणार आहे. आणि जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे मी गुहागर विधानसभा कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत आहे. योग्य वेळी पक्ष दखल घेईल आणि जो काय कोणाला न्याय द्यायचा असेल तो पक्ष ठरवेल. नाही, पण तशी दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की संतोष जैतापकर हे आघाडीवरती दिसतात, परंतु एका बाजूला दुसरीसुद्धा नावं पुढे येताना दिसत आहेत. आता त्याच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे मला माहिती नाही, परंतु तसंसुद्धा एक चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठीने तुम्हाला असं सांगितलं नाही का आजपर्यंत की बाबा संतोष जैतापकर तुम्ही कामाला लागा, तुम्हालाच तिकीट मिळणार, असं का आजपर्यंत तसं सांगितलेलं नाही आहे? नाही, तसं आधी सांगितलंच जात नाही. योग्य वेळेला पक्ष तो निर्णय घेत असतो. आपल्याला फक्त एवढंच आहे की आपलं जे आहे काम, जे आपल्यावर जबाबदारी आहे आणि काम सोपवलेलं आहे ते पूर्णपणे करायचं आणि पक्ष योग्य वेळेला योग्य दखल घेतो हा इतिहास आहे. पक्षाला माहीत असते काय करायचं. पक्ष योग्य वेळेला योग्य प्रकारे दखल घेतो. योग्य वेळ समजा कमी असली, आता होते कसं, समजा निवडणुकीच्या काही दिवस पूर्वी तुम्हाला सांगितलं गेलं तर तुम्हाला माहिती आहे की गुहागर मतदारसंघ हा किती विखुरलेला आणि किती विस्तारलेला आहे.
मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टीची मोड बांधणं किंवा ते सगळे आराखडा आखणं किंवा त्याची बांधणी करणं हे तुम्हाला आव्हानात्मक असेल ना? नक्कीच आव्हानात्मक असेलच, पण तत्पूर्वी मला एक जबाबदारी दिली असल्यामुळे, जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळे मी त्याची पण आखणी करत असणारच ना. की जर पक्ष कधी काय जबाबदारी देईल हे मला सांगू शकत नाही. आज माझ्याकडे एवढी मोठी ओबीसीची जबाबदारी दिली आहे. ओबीसी समाज हा गुहागर मतदारसंघामध्ये जवळजवळ 80 ते 85% आहे. मग पक्ष त्याचा विचार करू शकतो, काही होऊ शकते, परंतु जी बांधणी आहे किंवा मांडणी आहे ती मी करण्याचा प्रयत्न करतोच आहे. बरोबर. आता तुम्ही ओबीसी या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात, जिल्हा उपाध्यक्ष आहात, बरोबर ना? आत्ता वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं तुमची भूमिका पार पाडणार आहात किंवा सरकारकडे तशा पद्धतीचं तुम्ही काय निवेदन किंवा तशा पद्धतीचं समाजामध्ये तुम्ही काय विचार मांडताना? आमचं ओबीसी म्हणून एकच म्हणणं आहे, फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही जरूर मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा समाज हा सुद्धा आमचाच समाज आहे आणि आपण आमचे भाऊ आहेत ते पण. आमची एकच इच्छा आहे की फक्त तुम्ही त्या आरक्षणाला धक्का लावू नका. तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल त्यांना देऊ नका असं तर आम्ही कधीच बोललो नाही आणि बोलणार पण नाही आहे. पण आमची भूमिका एवढेच राहील की फक्त ओबीसी आरक्षणाला तुम्ही तिथे धक्का लावू नका, ज्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरू शकते, काही होऊ शकते. पण तुम्ही मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या असं आमचं मत आहे. पण एवढंच, आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता. नाही, परंतु याच्यातून तुम्हाला आता दिसते का अखंड महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढत चालला आहे. तर तुम्ही तुमच्या या एकंदरीत तुमचा जो काही कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट कशी हाताळताय? नाही, मी ओबीसी बांधवांना सगळ्यांना सांगितलं आहे, सरकार आहे हे सरकार सगळ्यांनाच न्याय योग्य प्रकारे देणार. संघर्ष जरी असेल तरी काही राजकारणी त्याचे हा गैरफायदे घेत असतात, त्याला आपण काही करू शकत नाही. आणि याच्यामध्ये उगाच नाहक लोकांचा बळी पडत जात असतो. तर मी सगळ्यांनाच विनंती आहे, मराठा बांधवांना पण आणि आमच्या ओबीसी बांधवांना, आपण याच्यामध्ये करता सरकार योग्य वेळेला योग्य भूमिका घेऊन योग्य न्याय देईल एवढी आम्हाला खात्री आहे. आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करता किंवा प्रतिनिधित्व करता तो भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. या पक्षाची एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेशी लोकांना गुंफून ठेवणं हे सुद्धा एक फार महत्त्वाचं काम आहे आणि ते प्रत्येक माणूस करत असतो. परंतु इतर महाराष्ट्रातले इतर प्रांत असतील आणि कोकण प्रांत एक आहे, याच्यातली जातीय, धार्मिक आणि भौगोलिक समीकरणं वेगळे आहेत. तर अशा वेळेला इथला जो इतर समाज आहे जो तुमच्या विचारधारेपासून थोडासा वेगळा आहे, अशा लोकांना एकत्रित करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करा? खरं तर भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की याच्यामध्ये सर्व धर्मातलीच लोकं आहेत. कारण मी आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना मी असं काही विशिष्ट धर्माला टार्गेट नाही की हा विशिष्ट धर्म आहे याला आपण काही मदत करायची नाही. मेडिकल क्षेत्रामध्ये एखादा कुठलाही पेशंट आला, मग तो कोणत्याही धर्मातला असू दे, एक बुद्ध समाजातला असू दे, एकदा मुस्लिम समाजातला असू दे, मराठा असू दे किंवा कुठल्याही धर्मामधलं असू दे, कुठल्याही जातीमध्ये असलं तर आपलं कर्तव्य आहे की आपल्याला त्याला मदत करायची आहे. मग यावेळेला तिथे धर्म न आणता जी काही योग्य मदत आहे ही प्रत्येक ठिकाणी मी करत असतो. माझ्यासाठी धर्म मोठा नाही, माझ्यासाठी देश मोठा आहे. यस. नाही, त्याच्यामुळे होतं कसं, काही असे लोकप्रतिनिधी आहेत की जे बाबा अशा पद्धतीची विधानं करतात की ज्या विधानाने इथला सामाजिक सलोखा आहे किंवा इथल्या लोकांची मनं आहेत ती दुखावली जातात. मग अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेला ग्राउंड लेवलला काम करणारे असता त्यावेळेला तुमच्यासमोर एक आव्हान असणारच ना? हो, नक्की ते आव्हान असेलच. परंतु आपल्याकडे सुद्धा आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर मुस्लिम समाज म्हटलं आणि हिंदू समाज म्हटलं तरी एकमेकांचं नातं आहे. म्हणजे जर पाहायला गेलं तर आपली लोकं, म्हणजे आमच्याकडे सुरळ ठिकाणी एक गाव आहे, तिथे सुद्धा मी एखाद्या भाषणात बोललेलो की हे एकमेकांची नाते त्यांच्याशी नाळ गुंफलेली आहे. म्हणजे त्यांच्या धार्मिक सणांना सुद्धा आपल्याला जायचं आहे किंवा आमच्या हिंदू धर्माचे जर काय असतील तर त्यांना ते सुद्धा येत असतात. ते राजकारणी लोक हे करण्याचा प्रयत्न करतील, परंतु माझं तर एवढंच मत आहे की हा राजकारणाकडे लक्ष न ठेवता हा सलोखा, हा सामाजिक सलोखा किंवा धार्मिक सलोखा कसा एकत्र राहील याचा प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे आणि मी सुद्धा तेच करत असतो. ठीक आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. विधानसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपचा उमेदवार म्हणून आम्हाला संतोष जैतापकर दिसणार का, असं तुम्हाला काय खात्री वाटते?
हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे, ते एक पक्ष विचार करत असतो. जर पक्षाने संधी दिली तर माझी मनाची तयारी आहे. जे पक्ष मला जबाबदारी देईल, काय पक्ष सांगेल, ज्या पद्धतीने सांगेल, जे पक्ष सांगेल तेच माझं फायनल असेल. तरीसुद्धा गुहागर मतदारसंघाचा तुम्ही जर विचार केला तर इथले विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव त्यांच्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्रेज आहे. आणि अशा वेळेला इथे तुम्हाला जर समजा उमेदवारी मिळाली तर तुम्हाला भास्कर शेठ जाधव सारख्या एका शक्तीला सामोरे जायचं आहे. आणि मधल्या काळामध्ये आम्ही हे पाहिलं की भास्कर शेठ जाधव आणि संतोष जैतापकर असा डायरेक्ट संघर्ष सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. मग तुम्हाला ते आव्हान पेलवणं किंवा त्याच्यातून पुढे सरसावणं ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय वेगळे काय रणनीती आखलेली आहे का, किंवा काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? मुळात भास्कर जाधव, मी त्या गोष्टीला, या शब्दाला आधी घाबरत नाही. लोक घाबरत असतील मला माहीत नाही. एक थोड्या दिवसापूर्वी माझ्यावरती खूप आरोप पण त्यांनी केले होते, बेछूट आरोप. म्हणजे खोटं बोलायचं मग रेटून बोलायचं, ही भास्कर जाधवची संस्कृती आहे. त्यांनी माझ्यावरती असा आरोप केला होता, एक माहितीसाठी सांगतो की 8 महिन्यापूर्वी माझ्याकडे इथे संतोष जैतापकरांनी बाहेरची मुलं मला मारायला पाठवली होती. मी त्यावेळेला पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषद त्या शब्दाला उत्तर दिले होते की 7-8 महिने भास्कर जाधव तुम्ही झोपला होतात का. म्हणजे त्यांना काय बेछूट आरोप करायची सवय झालेली आहे. आणि त्यांची अशी परिस्थिती आहे, ते कोणासाठी पोलीस स्टेशनला जात नाहीत. पण संतोष जैतापकरला निदान तुम्ही पोलीस स्टेशनला बोलवून घ्या असं DYSPकडे सांगतायत. त्यामुळे मला त्या व्यक्तीबद्दल फारसं काही बोलायचं नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे, जे मला काम दिलं आहे ते व्यवस्थित पार पाडायचं आहे. माझ्यासमोर कोणी असू दे, माझं काम हे लोक बघतात आणि लोक त्याच्यावर विचार करतील. परंतु संतोष जैतापकर आणि भास्कर जाधव हे जे समीकरण आहे ते आगामी काळात आम्हाला पाहायला मिळेल. कारण तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हणताय की बाबा मी घाबरत नाही, म्हणजे तुमच्यात तो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. ही गोष्टसुद्धा थोडकी नाही आहे. परंतु आम्हाला भविष्यात त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. मात्र तुर्तास तरी आपण ते विधानसभा जे निवडणुकीचे पडघम जेव्हा असतील तेव्हा नक्कीच या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष टाकू. मात्र तुम्ही आता जे कार्य करताय ते कार्य तुम्ही करत राहा आणि भविष्यात तुम्हाला एक चांगली संधी प्राप्त हो आणि लोकांना तुमच्या माध्यमातून लोकांची सेवा घडो अशा आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण आमचे संवाद साधलात, मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर होते संतोष जैतापकर यांनी अत्यंत थोडक्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. आजच आपण सगळ्या गोष्टींची उकल करणार नाही आहोत. जसजसे निवडणुका पुढे येतील त्याप्रमाणे आपण त्यांची संवाद साधून काही गोष्टी आपण जाणून घेऊया. मात्र तुर्तास आज आपण त्यांचं शैक्षणिक विश्व, तदनंतर त्यांचं सामाजिक कार्य आणि आता राजकीय वर्तुळामध्ये त्यांचं असणारं अस्तित्व याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्यांनी काही गोष्टी स्पष्टपणे आपल्यापर्यंत मांडलेल्या आहेत. तुर्तास मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.